संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या नरसीमध्ये तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन पार पडणार आहे आणि त्यासाठीची संपूर्ण तयारी आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। हे सर्व मंडळी या संमेलनाच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक विठ्ठल जायभाई सर आहेत। सर, संत नामदेव महाराजांच्या नरसीमध्ये हे साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडते। संत चोखामेळा आणि संत नामदेव महाराजांचे अनेक रहस्य या निमित्तानं उलगडणार आहेत। या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांची मोठी मांदियाळी या ठिकाणी जमणार आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी भाग्यवान समजतो की हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र नरसी नामदेव येथे संत नामदेवांच्या जन्मभूमी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मध्ये संत नामदेवांचा एकनिष्ठ शिष्य असणारे, जे कालवश झाल्यानंतर गावकूस पडल्यानंतर त्यांच्या आस्ती उकरून आणून पांडुरंगाच्या दारामध्ये ज्यांनी नामदेव पायरी निर्माण केलेली आहे, ती नामदेव पायरी म्हणजे चोखोबारायांचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकत नाही। ती एवढं मोठं महान कार्य नामदेवांनी केलेलं असल्यामुळं आणि चोखोबारा हे नामदेवरायांचे एकनिष्ठ शिष्य असल्यामुळं, ते अभंगकर्ते कीर्तनकार नामदेवरायांमुळं झाल्यामुळं चोखोबारायांचं साहित्य संमेलन हे आपण नरसी नामदेव इथे घेत आहोत। 2 साहित्य संमेलन हे कुठं पार पडलेले होते आणि त्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तिथे कोण कोण उपस्थित होतं? पहिलं साहित्य संमेलन श्री क्षेत्र आळंदी इथं संपन्न झालं। त्यामध्ये आळंदी परिक्षेत्रातील अनेक मान्यवर कीर्तनकार व्याख्याते यांनी उपस्थिती नोंदवली। दुसरं साहित्य संमेलन श्री क्षेत्र पैठण इथं झालं। तिथेही अनेक साहित्यिकांनी आणि कीर्तनकारांनी आपलं विवेचन वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं मांडलं आणि तोच प्रयत्न वृंदावन फाउंडेशन आणि संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुणे हे नरसी नामदेव इथं सुद्धा करणार आहे। आपल्यासोबत या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत स्वागत अध्यक्ष डॉक्टर रमेश शिंदे सर। नरसीमध्ये या सगळ्या साहित्यिकांची मांदियाळी होती, नियोजन कसं असणार आहे आणि संत नामदेवांच्या संपूर्ण कार्यावरती प्रभाव टाकण्यात येणार आहे, काय सांगाल? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपण भाग्यवान आहोत। राष्ट्रसंत नामदेव महाराजांचा जन्म आपल्या भूमीत झाला आहे आणि या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहेत। निश्चित पूर्ण साहित्यिकांच्या मांदियाळी असणार आहे, त्यामुळे निश्चित पूर्ण जिल्ह्याला या ठिकाणी पूर्ण संतांचं साहित्य या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणचं भव्यदिव्य असं नियोजन असणार आहे। हे नियोजन जर पाहिलं असला नरसीमध्ये या ठिकाणी पूर्ण जेवढे लोक येतील, जेवढी जनता येईल, त्या जनतेचं पूर्ण या ठिकाणी भव्यदिव्य असं नियोजन होऊन या साहित्याची एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध होणार आहे। सर, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे साहित्य संमेलनं होत आहेत, मात्र आता हिंगोली जिल्ह्यामध्ये कागळ वेगळं संत चोखामेळा साहित्य संमेलन पार पडते। या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजवंतांना काय विचार जाणार आहेत? खरं तर साहित्य संमेलनाचं आयोजन करणं ही सध्याच्या काळामध्ये खूप महत्त्वाची बाब आहे आणि या हिंगोली जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। याही अगोदर हिंगोलीमध्ये 14वं विद्रोही साहित्य संमेलन मोठ्या यशस्वीरित्या पार पडलेलं आहे आणि जवळच असलेल्या नरसी या ठिकाणी हे संत चोखामेळा तिसरं साहित्य संमेलन आयोजन करत आहात। खरं तर साहित्य संमेलनामधून एक समाज परिवर्तनाची भूमिका फार महत्त्वाची असते आणि मला वाटतं की या साहित्य संमेलनामध्ये अनेक मान्यवर, अनेक ज्ञानी लोक या ठिकाणी आपली हजेरी लावणार आहे आणि हिंगोलीकरांना आणि आजूबाजूच्या सर्व गावांना एक ज्ञानरूपी शिदोरी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून प्राप्त होईल अशी मला आशा आहे। आपल्यासोबत कवयित्री आहेत। संत नामदेवांच्या जन्मभूमीमध्ये हे सगळं साहित्य संमेलन पार पडतंय। विचारवंत येणार आहेत, कवी येणार आहेत आणि समाजातील वेगवेगळे साहित्यिक दाखल होणार आहेत। काय मेजवानी मिळणार आहे या संमेलनाच्या माध्यमातून? हिंगोली जिल्हा हा संत नामदेव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा असून या हिंगोली जिल्ह्याला साहित्याचा वारसा आहे। या ठिकाणी फमू शिंदे साहेबासारखे ज्येष्ठ साहित्यिक इथं या हिंगोली जिल्ह्यात जन्माला आले असून अलीकडे अनेक साहित्यिक इथं निर्माण झालेले आहेत। त्यांच्यासाठी खरोखरच संत नामदेव नरसी इथं जे साहित्य संमेलन होतं आहे, तिसरं चोखामेळा साहित्य संमेलन, ती इथल्या नवसाहित्यिकासाठी पर्वणी असून पुढं त्यांना साहित्याची चळवळ उभी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे असं मला वाटतं।
नक्कीच या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक वेगळी मेजवानी पाहायला मिळणार असल्याचं या ठिकाणी आयोजकांनी सांगितलेलं आहे। संत नामदेवांच्या या साहित्य संमेलनासाठी आता हिंगोलीमधनं मोठी तयारी सुरू झाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।